साबिक़ कारपोरेटर सुभाष रायबोले की मुअत्तली वापस, इंतखाबी सियासत में वापसी की राह हमवार। नांदेड़ में गुज़िश्ता 3 दहाइयों से कांग्रेस पार्टी के साथ वाबस्ता रहने वाले साबिक़ कारपोरेटर सुभाष रायबोले की कांग्रेस से की गई मुअत्तली वापस ले ली गई है। ये फैसला कांग्रेस के रियासती सदर हर्षवर्धन सपकाल के अहकामात की रोशनी में किया गया। वाज़ेह है कि 2024 में मुनक़्क़िदा असम्बली इंतखाबात के दौरान सुभाष रायबोले ने शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे की उम्मीदवारा संगीता विट्ठल पाटिल डक के इंतखाबी मुहिम में हिस्सा लिया था, जबकि नांदेड़ नॉर्थ असम्बली हल्के से कांग्रेस ने अब्दुल सत्तार को उम्मीदवार बनाया था। इस अमल को पार्टी नज़्म ज़ब्त की खिलाफ वर्जी करार देते हुए कांग्रेस ने 11 नवंबर 2024 को सुभाष रायबोले को 6 साल के लिए मुअत्तल कर दिया था। बाद-ए-अज़ां 17 दिसंबर को महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की जानिब से पार्टी के सीनियर लीडर एडवोकेट गणेश पाटिल के दस्तखत से जारी करदा एक मकतूब में रियासती सदर के हुक्म पर सुभाष रायबोले की मुअत्तली वापस लेने का ऐलान किया गया। इस मकतूब की नकल शहर जिला कांग्रेस कमेटी के सदर अब्दुल सत्तार को भी इरसाल की गई है। मुअत्तली की वापसी के बाद अब सुभाष रायबोले के लिए प्रभाग नंबर 7 जयभीम नगर मखदूम नगर से कांग्रेस की जानिब से बल्दियाती इंतखाबात लड़ने की राह हमवार हो गई है। सियासी हलकों में इस फैसले को नांदेड़ की मुकामी सियासत में एक अहम पेशरफ्त करार दिया जा रहा है। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़। उद्देश एकच आहे, मी काँग्रेस पक्षाचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे। माझी सुरुवात आयुष्याची काँग्रेसपासून झालेली आहे आणि माझा शेवटही काँग्रेसमध्येच व्हावा अशी माझी मनोमनी इच्छा होती। काँग्रेस पक्षामध्ये काम करणे माझी मनापासूनची इच्छा असल्यामुळे मी नांदेडचे खासदार साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, शहराचे अध्यक्ष अब्दुल सत्तार असतील, काँग्रेसचे वरिष्ठ पातळीवरचे वेगवेगळे नेते असतील, सिनियर नेते, या सगळ्याला मी विनंती केली की बाबा मी काँग्रेस पक्षामध्ये काम करणारा इच्छुक आहे आणि माझ्या या इच्छुकतेपोटी कालच महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सतपाल साहेब, जिल्ह्याचे खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब, जिल्ह्याचे दोन्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, शहराचे शहराध्यक्ष, वरिष्ठ पातळीवरचे सगळे नेते, माझ्या प्रभागातील माझे सहकारी, या सगळ्यांनी मिळून आम्ही असा निर्णय घेतला की बाबा काँग्रेस पक्षामध्ये काम करणं अतिशय चांगलं राहील आणि माझी व्यक्तिगत इच्छा होती की मी काँग्रेस पक्षामध्येच काम करावं। आणि काँग्रेस पक्षामध्ये काल माझं जे काय माझं निलंबित केलं होतं ते मला पुन्हा एक बार माझं निलंबित रद्द करून पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये मला काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी या सर्वांच वरिष्ठ नेत्यांचा मनापासून खूप खूप आभारी आहे। आणि येणारी ही निवडणुकी नांदेड महापालिकेची जी आहे ती काँग्रेस पक्ष आणि स्वतः मी जेवढं माझ्याशी पक्षासाठी काम करता येईल, वेगवेगळ्या प्रभागांनी मला काम करता येईल, ज्या ज्या ठिकाणी माझी आवश्यकता भासेल पक्षाने मला जर जबाबदारी दिली तर ती जबाबदारी मी इमाने इतबारी ती जबाबदारी पेलण्याची आणि काम करण्याची माझी मानसिकता राहील। आणि विशेष करून माझा जो प्रभाग क्रमांक 7 आहे, काँग्रेस पक्षाने जे कोणतेही माझ्यासोबत उमेदवार देतील, काँग्रेस पक्ष सर्वे करून देतील, काँग्रेस पक्षाचा आदेशाप्रमाणे देतील, ते 4ही उमेदवार निवडून आणण्यासाठी मी मनापासून सगळ्या गोष्टींची सगळ्या तयारीनिशी माझ्या प्रभागातील 4ही नगरसेवक निवडून आणण्याचा मी अतोनात प्रयत्न करेन आणि येथील ही मला स्वतःला शाश्वती आहे। आणि येणारी महापालिका ही कुठल्याही परिस्थितीत किती ताकद कुणीही जरी लावली असेल, कोणी पैशाच्या जोरावर लावत असत असेल, कोणी दादागिरीच्या जोरावर राजकारण करण्याची भाषा करत असेल, पण काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभावाचा पक्ष आहे। ह्या पक्षामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, कोळी, माळी, डक्कलवार सगळ्या समाजाचे, मराठा समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, मारवाडी समाज, हा काँग्रेस पक्षाची विचारधाराची सर्व समावेशक विचारधारा असल्यामुळे या काँग्रेस पक्षाकडे येणारा ओघ आज जरी खरं म्हणलं तर काही काँग्रेस पक्षाचे जुने नेते वेगळ्या भूमिकेपोटी वेगळ्या पक्षामध्ये जात असतील, पण हे येणाऱ्या काळामध्ये योग्य राहणार नाही। येणारा काळ पैशावर राजकारण चालणार नाही। कुण्याही नेत्याने असं समजू नये की हा काळ पैशावर चालेल। आणि नांदेडची जनता ही अतिशय शुद्ध जनता आहे। का तर नांदेडची जनता ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेशी मानणारी जनता आहे आणि फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा माणूस कधी पैशापोटी आणि लालचीपोटी कधी कुणापुढे झुकलेलं नाही आणि झुकणार नाही अशी मला स्वतःला शाश्वत आहे। त्यामुळे
काँग्रेस पक्षाने माझ्यावरती पुनश्च एक बार काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वच वरिष्ठ नेत्याचे, वरिष्ठ पातळीवरचे, केंद्रीय पातळीवरच्या नेत्याचे, महाराष्ट्र पातळीवरच्या नेत्याचे आणि नांदेड जिल्ह्याच्या पातळीवरच्या सर्वच नेत्याचे आणि काँग्रेसच्या माझ्या सगळ्याच लहान बंधू असतील, माझ्यापेक्षा मोठे बंधू असतील, माझ्यापेक्षा सिनियर असतील, माझ्यापेक्षा ज्युनियर असतील, काँग्रेस पक्ष आमचं एक घर आहे आणि त्या घरामध्ये आम्ही सगळे समान आहोत. समान म्हणून एकजुटीने आम्ही काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळण्याची आम्ही सर्वांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि ती नेटाने आम्ही सांभाळू याची अशा अपेक्षा बाळगतो. पुनश्च एक बार नांदेड वाघाळा महापालिका काँग्रेसचा तिरंगाच फडकेल ही मला आशा है. आदाब कलेक्शन लाया है शानदार ऑफर्स, त्योहार को बनाए यादगार स्टाइल और बचत के साथ. जी हाँ, आदाब कलेक्शन में खुसूसी फेस्टिवल ऑफर्स, चाहे लेडीज फैशन हो, जेंट्स वियर या बच्चों का कलेक्शन, यहाँ हर किसी के लिए है कुछ खास और निराला. लेडीज स्पेशल ब्राइडल सूट, पार्टी वियर और फेस्टिवल स्पेशल कलेक्शन, खूबसूरती, स्टाइल और फैशन का बेहतरीन इम्तिजाज. रोजमर्रा इस्तेमाल के लिए जदीद और पुरकशिश डेली वेयर्स ड्रेसेस दस्तयाब है. जेंट्स फैशन लीलैंड के ब्रांडेड शर्ट्स पर धमाकेदार ऑफर सिर्फ 1100 रुपए में. जीन्स पैंट में किलर, स्पाइकर, लेविस और रॉन जैसे ब्रांडेड जीन्स निहायत सस्ते दामों पर. यहाँ दस्तयाब है जदीद दौर के रुझानात से हम आहंग शटिंग और शूटिंग के शानदार डिजाइन्स, हर रंग, हर साइज और हर मौके के लिए खास. आला क्वालिटी के फैब्रिक्स, नफीस स्टिचिंग और नरमी व पायदारी का हसीन इम्तिजाज जो दे आपके एतमाद को नया अंदाज. चाहे हो दफ्तर का लिबास, शादी की तकरीब या कोई और स्पेशल मौका, आदाब कलेक्शन में है हर ज़ौक़ के लिए बेहतरीन इंतखाब. बच्चों के लिए रेडीमेड कपड़ों की वसी रेंज, स्टाइल, कंफर्ट और कलरफुल वेयर्स के साथ. कुर्ती, ब्लेजर, शेरवानी सब एक ही जगह, एक ही छत के नीचे. आदाब कलेक्शन, जहां मियार और फैशन साथ चलते हैं. खरीदारी के लिए राब्ता करें. आदाब कलेक्शन, शमीम अब्दुल्ला हाउस, टायर बोर्ड, देगलूर नाका, नांदेड़.